सुना येते घरा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे राघव पिहूला म्हणत असतो की वहिनी, आता आमची ताई घरी आली आहे ना, आता बघ ती इथे राहिली आहे ना, तुला कळेल ती किती चांगली आहे ते. आमची ताई म्हणजे लई चांगली आहे. तेव्हा ती जास्त दिवस राहत नाही, कारण तिला तिच्या सासरी कामं असतात ना, म्हणून ती जास्त दिवस आमच्या इथे राहत नाही. तेव्हा ती म्हणते, अय, हे माझं घर आहे, मला हवे तेवढे दिवस मी इथे राहणार आहे, कळलं ना. ह्या वेळेला मी लई सुट्टी घेऊन आले, मला पाहिजे तेवढं मी राहणार, कळलं का. तेव्हा इथे पिहू म्हणते, हो राहा ना तुम्ही ताई, राहा तुम्ही इथे. ती म्हणते, अय, तू ना मला सांगायचं माझ्याच घरामध्ये मी राहायचं की नाही राहायचं, कळलं तुला. तेव्हा श्री म्हणतो, ताई ती नाही सांगणार, मी सांगतो तुला, हे तुझंच घर आहे, तुला हवे तेवढे दिवस तू इथे राहा. ती म्हणते, हां, माझ्या घरामध्ये मला जेव्हा हवं तेव्हा मी येणार, मला जेव्हा पाहिजे तेव्हा मी जाणार, कळलं का. तेव्हा राघव म्हणतो, नाही ठीक आहे ताई, पण मी काय म्हणतो, हे वहिनीला तू जे काही वंश वगैरे बोलायला लावलेस ना, ते नको ना. ताई बोललं तर काय झालं. ती म्हणते, अय, तुला काय करायचं आहे, मान आहे तो माझा, मला वंशच म्हणायचं, कळलं का. आणि हे माझं घर आहे, मला हवं तेव्हा मी इथे येणार आणि पाहिजे तेवढं राहणार, कळलं का. तुम्ही नाही मला शिकवायचं. त्यानंतर लगेच ती तिथून निघून जाते. तेव्हा राघव पिहूला म्हणत असतो की वहिनी, लक्ष नाही द्यायचं हिच्याकडे, हिचं हे असंच असतं. आणि त्यानंतर तो घरातलं वातावरण चिल करण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यातच इथे उमा लगेच रूममध्ये येते, कपाटामधून सोन्याचा दागिना काढून घेऊन जात असते. तेव्हा शिवनाथ म्हणत असतो की उमा, हे काय करताय तुम्ही, हा दागिना कुठे घेऊन जाताय, हा दागिना तुम्ही वृंदाला देणार आहात का. ती म्हणते, अहो भय, तिचा आता राग रुसवा काढायला नको का, म्हणून हा दागिना तिला देते. तेव्हा इथे शिवनाथ म्हणतो, नका देऊ, माझं ऐकाल तर हा दागिना तिला नका देऊ. हा दागिना, हा हार मी तुम्हाला दिवाळीला केला होता, जसा तुम्हाला केला तसा आपल्या मुलीला वृंदाला सुद्धा केला ना, मग आता हार तिला का देताय, तिचा रागरुसवा घालवण्यासाठी. हे बघा, ही सवय तुम्ही लावू नका. आता तुम्ही राग घालवण्यासाठी तिला दागिना दिलात, पुढच्या वेळेला ती तुमच्याकडून तीच अपेक्षा करणार. तेव्हा उमा म्हणते, असू द्या, अहो सासरी आहे आपली मुलगी, दागिना देऊन जर तिला राग जाणार असेल तर चांगली गोष्ट आहे ना. तेव्हा उमा वृंदाला हाका मारून बोलावते. ती म्हणते, काय गाई, का बोलावलंस, हे बघ माझा राग घालवण्यासाठी जर बोलावलं असेल ना, तर माझा राग काही लगेच जाणार नाही या. ती म्हणते, नाही बाई, तुझा राग घालवण्यासाठी बोलवत नाही आहे, हे बघ तुझ्यासाठी. ती म्हणते, हे काय माझ्यासाठी. ती म्हणते, बघ तर खरं, हा हार तुझ्यासाठी आहे. ती म्हणते, वा आई, हा हार किती चांगला आहे गं, मला तर खूप आवडला. खरं तर या सगळ्याची काही गरज नव्हती, कारण का माझ्या सासरी मी समाधानी आहे, माझं हे सुद्धा करतात की माझ्यासाठी. तेव्हा इथे शिवनाथ म्हणतो की तसंच हवं बाळा, माणसाने कसं समाधानीच असलं पाहिजे. मी काय म्हणतो, उमा आपली मुलगी समाधानी आहे, तिला हार नको असेल तर नको देऊ ना. तेव्हा वृंदा म्हणते, नाही नाही आप्पा, असू दे, हार तर असू दे, छान आहे हार, आणि मला हार घेतला आहे तुम्ही, हे माझ्या सासरी कळल्यानंतर त्यांना छानच वाटेल की. म्हणजे सासरी मी आहे चांगली, पण कसं आहे, माझ्या माहेर एवढं श्रीमंत सासर नाही आहे माझं, असं सुद्धा वृंदा म्हणते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आपली अन्विता फोनवरती बोलत असते रोशूबरोबर. ती म्हणत असते की हो, आज मी येणार आहे ना कॉलेजला. तो म्हणतो, ये की, अगं वाट बघतोय मी तिची. तेवढ्यातच तिथे पद्मा आलेली असते. पद्माला बघितल्यानंतर इथे आता अन्विता म्हणत असते की रजनी, येते हां, मी लवकरच कॉलेजला येते, पण तू सुद्धा येताना नोट्स घेऊन ये. तेव्हा इथे पद्मा म्हणते, कुणाशी बोलतेस. तेव्हा इथे लगेच अन्विता म्हणते, रजनी बरोबर. ती नाही का रजनी, जिने माझी स्कूटी नेली होती मंदिराकडे आणि तू मला ओरडली होतीस, ती रजनी. तेव्हा पद्मा म्हणते, दे माझ्याकडे, मलासुद्धा बोलायचं आहे तिच्याजवळ. तेव्हा ती म्हणते, अगं आत्ती, आता जाऊ दे ना, आता मला कॉलेजला जायचं आहे, संध्याकाळी बोल की. ती म्हणते, आत्ता बोलायचं आहे, बोलले ना, पोचलं नाही का,
की पोचू? ती म्हणते बरं हे घे, बोल तिच्याबरोबर, फोन स्पीकरवरती आहे. तेव्हा इथे रोशू आपल्या बाजूला असलेल्या आपल्या गर्लफ्रेंडकडे फोन देतो आणि म्हणतो तू बोल जरा. तेव्हा ती म्हणते हां बोला ना आंटी. ती म्हणते एक गोष्ट ध्यानात ठेवायची, आमच्या अन्विताची स्कूटी कुठं बी न्यायची नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की पुन्हा काहीही झालं तरी माझ्या अन्वितापासून लांब राहायचं, कळलं का? ती म्हणते हो आंटी सॉरी. आणि त्यानंतर इथे आता रजनी म्हणून ती त्याची गर्लफ्रेंड रोशूची आता बोललेली असते. तेव्हा इथे लगेच अन्विता म्हणते रोशू थँक्यू हां. तो म्हणतो बेबी अगं तुझ्यासाठी मी वाटेल ते करेन. आणि मग ती मुलगी कोण होती? अगं ती रस्त्याने जाताना एक मुलगी होती, तिला बोललो ताई जरा बोला हो, माझी गर्लफ्रेंड टेन्शनमध्ये आहे. आणि मग ती बोलली आणि आता बघितलंस ना किती मोठा प्रॉब्लेम सॉल्व झाला ते. ती म्हणते हो बरोबर आहे, ये लवकर ये. तेव्हा त्याची गर्लफ्रेंड म्हणते किती मंद मुलगी आहे रे ही. तो म्हणतो मंद आहे पण पैसेवाली आहे. आता तिच्याकडून हवा तेवढा पैसा काढायचा आणि हा अकाउंट क्लोज करायचा, कळलं? त्यानंतर इथे आता वृंदा लगेच जायला निघालेली असते. जसा उमा तिला हार देते तशी ती म्हणते ठीक आहे मी चालले माझ्या सासरी. ती म्हणते अगं राहणार होतीस ना? ती म्हणते हो राहणार होते, पण आता मुलगी पण शाळेत जाते ना आणि सासूचं पाठीचं दुखणं निघाले, त्यामुळे मग मला जावं लागेल. तेव्हा ती बॅग वगैरे भरून लगेच सगळ्यांना बाय करून निघते. तेव्हा राघव येतो आणि म्हणतो अरे ताई हे काही तू निघालीस सुद्धा? अगं ह्या वेळेला तू खूप दिवस राहणार होतीस ना म्हणून म्हणालो. ती म्हणते हो हे माझं घर आहे, मला पाहिजे तेव्हा मी येईन, हवे तेवढे दिवस मी राहीन, पण आता मला जावं लागणार आहे. तेव्हा इथे वृंदा म्हणत असते बरं जाते मी आता जाते. ती जी इच्छा असते की आता ती जायला निघाली आहे तर इथे तिच्या पाया वगैरे पडावं. तेव्हा पिहू आणि श्री दोघेजणं बहिणीच्या पाया पडतात, आशीर्वाद घेतात. आणि मग पाया पडायला आल्यानंतर म्हणते असू दे असू दे, काही गरज नाही आहे. आणि पाया पडून घेतल्यावरच घरातून बाहेर पडते आणि म्हणते की आता यापुढे ज्याचं पण लग्न ठरेल पहिली पत्रिका माझ्या सासरी आली पाहिजे आणि पहिला मानसुद्धा मलाच दिला पाहिजे. त्यानंतर इथे शिवनाथ गोडाऊनला जायला निघालेला असतो. तेव्हा इथे पिहू म्हणते श्री तू कधी येशील? तेव्हा श्री म्हणतो अगं संध्याकाळी येईन मी लवकर. तेव्हा इथे शिवनाथ म्हणतो ज्याला यायचं असेल त्याने या, नसेल यायचं त्याने नका येऊ, मी समर्थ आहे एकटा माझं गोडाऊन सांभाळायला. तेव्हा इथे पिहू म्हणते नाही नाही आप्पा, मला तसं म्हणायचं नव्हतं, सॉरी आप्पा. तेव्हा इथे माधव, शिवनाथ आणि श्री तिघे पण आता गोडाऊनला जायला निघतात. तेव्हा इथे लगेचच उमा म्हणते अहो थांबा मी तुमचा डबा घेऊन येते. आणि ती शिवनाथचा डबा आणते आणि म्हणते की आज आहे ना लोणचं नाही दिले, लोणचं संपले. तेव्हा तो म्हणतो की लोणचं संपलं आहे का? मग एक काम करा उमा, आता ह्या वेळेला आहे ना पेरूचं लोणचं घाला. पेरूचं लोणचं, बरेच दिवस तुम्ही पेरूचं लोणचं केलेलं नाही आहे. ती म्हणते अहो मुलांनी पेरू खाऊन टाकले, आता पेरू नाही आहेत घरामध्ये. तेव्हा तो म्हणतो की पेरूचं लोणचं असतं तर बरं झालं असतं. ती म्हणते ठीक आहे बाजारात जाते आणि पेरू घेऊन येते आणि पेरूचं लोणचं घालते, ठीक आहे. तो म्हणतो नाही हो उमा, बाजारातल्या पेरूंमध्ये ती मजा नाही. झाडावरचे ताजे ताजे पेरू असतात ना, रसरशीत पेरू, त्याचं लोणचं खूपच उत्तम होतं. तेव्हा इथे आता उमा म्हणते आता झाडावरचे पेरू कुठून आणू? तेव्हा पिहू ऐकते बोलणं आणि म्हणते झाडावरचा पेरू कुठून आणू? पेरूचं लोणचं म्हणजे रसरशीत पेरूच पाहिजे. त्यानंतर इथे छाया सर्वांना जेवण वाढत असते आणि मग तिच्या मुलीला अन्विताला आवाज देते आणि म्हणते अन्विता अगं ये ना बाळा जेवायला बस. अन्विता म्हणते नाही नको, मला कॉलेजला जायला उशीर होतोय. तेव्हा पद्मा म्हणते नीट जा. ती म्हणते हो आत्ते मी निघते. तेव्हा ती म्हणते कॅन्टीनमध्ये मी काहीतरी खाईन, आता मला जाऊ दे. तेव्हा पद्मा म्हणते भास्कर मी तुला आपल्या अन्वितासाठी छान स्थळ बघायला सांगितलं होतं, काम सुरू आहे ना? तो म्हणतो हो ताई सुरू आहे, बोलून ठेवले मी काही जागे. तेव्हा छाया म्हणते अन्विताचं लग्न? अरे पण जिचं लग्न करताय तिला विचारायला नको का? तिची परमिशन नको का? तेव्हा इथे पद्मा म्हणते की तिला विचारायची काय गरज आहे, मनाने लग्न केल्यानंतर काय होतं हे एक उदाहरण आपल्यासमोर आहे ना उमाचं. म्हणून मला असं वाटतं
की आपण अन्विताचं लग्न चांगलं आणि तालेवार घरात करणार आहोत. तिला काही कुठे हिरेत नाही ढकलणार आम्ही. तालेवार स्थळ बघतोय ना तिच्यासाठी एकदम चांगलं, जिथे ती सुखात राहील. त्यामुळे लग्न तर तिचं लवकरात लवकर झालंच पाहिजे. स्थळं बघा आणि 1 महिन्यामध्ये बार उडवून टाका, असं आता पद्मा म्हणते. तेव्हा इथे आता लगेच तयारी सुरू केलेली असते. तर इथे पिहू म्हणते, आज काय बी झालं ना तरी आप्पांना इथे ताज्या पेरूचं लोणचं मी देणारच. पण आता ताजा पेरू कुठून आणू? समोरच्या घरामध्ये पेरूचं झाड असतं आणि त्याच्या फांदीवरती एक पेरू तिला दिसतो. ती म्हणते, अरे वा, त्या झाडाला एक पेरू आहे. तो काढते आणि त्याचं मस्त ताजं ताजं लोणचं करते. पण ते समोरचे लोक मला देतील का तो पेरू? की काढून घेऊ त्यांच्याकडून मागूनच घेते. आणि एक पेरू द्यायला काय जाते त्यांना? म्हणून आता ती तिथून आता पेरू काढणार असते. तेवढ्यात प्रेक्षकांनो, इथे सगळे जेवायला बसलेले असतात. तेव्हा शिवनाथचा डबा वेगळा असतो, माधवचा, आणि त्याचबरोबर इथे श्रीचा डबा वेगळा असतो. तेव्हा तो म्हणतो, आप्पा तुम्हाला शिरा वाढू का? तो म्हणतो, नाही नको. तो म्हणतो, आप्पा खा ना, छान झालं आहे. तो म्हणतो, नको बाळा नको. तेवढ्यातच इथे जे आता काका बसलेले असतात त्याच्या शेजारी, तो म्हणतो, अरे वा, इथे आता बायकोने शिरा करून दिलाय वाटतं. शिरा तर छान दिसतोय. तेव्हा श्री म्हणतो, हो काका घ्या ना थोडा. तो म्हणतो, हो दे. आणि शिरा तो घेऊन खातो आणि म्हणतो, अरे वा, बायको तर तुझी सुगरण आहे रे, मस्त शिरा बनवला आहे. आमच्या उमावहिनींच्या हातचा शिरा आम्ही खातोच, पण तुझ्या बायकोने सुद्धा खूप छान बनवला आहे, चवीला आहे शिरा. तेवढ्यातच पिहू आता घाईघाईने समोरच्या घरी जायला निघालेली असते, कारण तिला तो पेरू हवा असतो. तेव्हा राघव म्हणतो, अहो अहो वहिनी, कुठे जाताय तुम्ही? तुम्हाला किती वेळा सांगितलंय, ही रेष ओलांडून पलीकडे जायचं नाही. अहो आपल्याला बंदी आहे तिकडे जायला. तिकडची लोकं ना इकडे येत, इकडची लोकं ना तिकडे जात. तेव्हा इथे पिहू म्हणते, अहो राघव भाऊजी, पण मला तो झाडावरचा पेरू हवा होता. तो म्हणतो, काय पेरू कशाला? ती म्हणते, अहो आपल्या आप्पांना आहे ना पेरूचं लोणचं खायचं आहे, रसरशीत लोणचं. त्यामुळे मला तो पेरू हवा आहे. कारण आप्पांनी कधीच अशी कुठली गोष्ट बोलून नाही दाखवली. त्यांची काही फरमाईश नसते, पण त्यांना लोणचं फार आवडतं ना, आणि त्यांना पेरूचं लोणचं खायचं आहे, म्हणून तो ताजा ताजा पेरू मला हवा आहे. तेव्हा राघव म्हणतो, वहिनी अहो पण समोरची लोकं कशी आहेत तुम्हाला माहिती आहे ना? ती म्हणते, मला माहिती आहे, पण तुम्ही माझ्याकडून काय वचन घेतलं होतं? की तुम्ही असं म्हणाला होतात की काहीही झालं तरी आपलं घर तुटू द्यायचं नाही, बरोबर ना? मग मी तेच तर करते ना. आपलं घर मला एकत्र बांधून ठेवायचं आहे. ते वचन पूर्ण करण्यासाठीच मला ते पेरूचं लोणचं हवं आहे. माझी आई नेहमी म्हणायची, जर एखाद्याच्या मनामध्ये जागा करायची असेल ना, तर त्याचा रस्ता पोटामधून जातो. आणि आपल्या आप्पांना इथे जेवण वेळेवरती जेवायला आवडतं, हो की नाही? आणि त्याच्यामध्ये जर त्यांच्या आवडीचं लोणचं असेल तर त्यांचा राग लवकर जाईल ना. आमच्या लग्नाबद्दल त्यांच्या मनात जो काही राग आहे तो जायला नको का? मला आप्पांच्या मनामध्ये एक चांगली सूर म्हणून जागा मिळवायची आहे. तेव्हा तुम्ही एक काम करता का बंटी मामा, तुम्ही तो पेरू काढून द्या. तो म्हणतोय, बाई नाही या नाही, मीच माझ्या आईला भेटायला चोरून चोरून जातो. जर मी तिथे गेलो एकतर 2 कामं होतील. पेरू माझं वजन घेऊ शकणार नाही आणि त्याच्या फांद्या तुटतील, नाहीतर दुसरी गोष्ट होईल, भास्कर दादा आणि पद्मताई मला पेरूसारखं सोलून काढतील. त्यामुळे मी काही तिथे जाणार नाही आहे, मला भीती वाटते. तेव्हा इथे राघव आणि पिहू दोघेजण त्या पेरूकडे बघत असतात. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये पिहू बेचकीने आता पेरू पाडते, पण पेरू बरोबर त्या समोरच्या घरच्या लोकांची, पद्माच्या घराची काचसुद्धा फुटते. आणि त्यानंतर तिथे अन्विता आलेली असते. भास्कर म्हणतो, अन्विता, हे आपल्या घराची काच तू फोडलीस का? ती म्हणते, नाही पप्पा, खरं सांगते, मी शपथ घेऊन सांगते, मी काच नाही फोडले. तो म्हणतो, तू नाही फोडली मग कुणी फोडली? पद्मा येते बाहेर आणि म्हणते, ए उमा, इकडे ये. बघितलंस का तुझ्या पोराने काय केलं? तुझ्या पोराने माझ्या घराची काच फोडले, काच. तेव्हा इथे लगेच उमा पहिल्यांदा तोंड उघडते आणि म्हणते की माझ्या पोरानंच काच फोडले. तुमच्याकडे काही पुरावा आहे का, सांगा ना. माझ्या पोरानं तुझ्या घराची काच फोडल्याचा एकतरी पुरावा दाखव. असं आता उमा जेव्हा म्हणते तेव्हा समोरच्या लोकांकडे काही पुरावा नसतो. तेव्हा भास्कर आणि पद्मा दोघेही आता गप्प बसतात, कारण बेचकी तिथे असते
आणि कुणी काच फोडले हे त्यांना माहितीच नसतं. त्यामुळे उमाने असं म्हटल्यानंतर ते दोघेही गप्प बसतात आणि त्यानंतर उमाने आपल्या मुलाला आणि सुनेला अशा पद्धतीने वाचवलेलं असतं.